पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरण मायनसमधून प्लसमध्ये आले असून आज गुरुवार दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या प्राप्त आकडेवारीनुसार धरणात 14.6 TMC उपयुक्त पाणीसाठा असून धरणाची उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी 26.95% झाली आहे। पुणे व भीमा खोऱ्यात मागील 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून दौंड मापन केंद्रातून 1,31,262 क्युसेस पाण्याचा विसर्ग धरणात येत आहे। त्यामुळे धरणाची पाणी पातळी 492.880 मीटरवर पोहोचली असून पुढील 2 दिवसात उजनीत येणारी आवक अशीच कायम राहिल्यास उजनी धरण 60% भरू शकते अशी शक्यता आहे। महाराष्ट्रात गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून आता पुढील 6 दिवसही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। 8 ते 12 जुलै दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केलाय। 8 जुलै रोजी पालघर, रायगड, नाशिक घाट आणि सातारा, पुणे घाट परिसरासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून मुंबई, ठाणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे। 9 जुलैला सातारा आणि पुणे घाटात ऑरेंज अलर्ट राहणार आहे। त्यानंतर 10 ते 12 जुलै दरम्यान विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले। जुलैच्या पहिल्या 7 दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील एकूण पाऊस आता सरासरीच्या श्रेणीत आला आहे। दरम्यान पुढील 4 दिवसात पुणे जिल्ह्यात कुठे रेड अलर्ट तर कुठे ऑरेंज अलर्ट असल्याने उजनीत पुण्याकडून येणारी आवक कमी जास्त प्रमाणात येत राहील आणि 15 जुलैपर्यंत उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा 70% जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे।